सो हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही? आय होप सगळे मजेत असतात आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि क्लायमेट इतका छान झालाय, मला तुम्हाला सगळ्यांना दाखवायचं आहे. हे बघा, इतका छान झालाय ना. आणि पाऊस, रात्रभर पाऊस चालू होता, सध्या सुद्धा पाऊस चालूच आहे. एवढं भारी वाटतंय ना क्लायमेट, खूपच छान वाटतंय. तर आता आपली सकाळ झालेली आहे आणि चला आता आपण चाय वगैरे पिऊयात. चाय रेडी आहे. मी सुद्धा आता फ्रेश वगैरे झाले. हे बघा, आमचं पहिलं चाय प्यायला बसले इथं. पाणी तर प्यायलात ना मला सोडून. हा, पाणी पण नाही प्यायचं. आणि आम्ही बघा सकाळ सकाळ आता हे चालू केलंय, नवीन सिरियल. ते खिडकीमुळे शॅडो येतोय. मी नाही, तू सवय लावली मला आता हे 2-4 दिवस. सकाळी उठलं तरी तेच, झोपताना पण तेच. आता फ्रेंड्स तुम्हाला मी सांगते सीन काय झाला. ठीक आहे, आता आनंदला कधी कधी काम असतं, ठीक आहे, एडिटिंग वगैरे. कधी कधी मला काही गोष्टी जमत नाही तर त्या आनंद हँडल करते, ठीक आहे. तर कधी कधी पूर्ण दिवस होतो त्यांना व्हिडिओ एडिट. तर मी बोर होते, मी माझं काम वगैरे करून म्हटलं चला ठीक आहे, आपण एखादा जो आहे तो सिरियल बघूयात. हा चालू झालेला होता. ह्या माणसाला कळलं सिरियल एवढा भारी आहे, काम धंदे सोडून सिरियलच बघत बसले माझ्यावर. बघते तर बघते, जरूर काय म्हणते, जोपर्यंत माझं काम होत नाही तोपर्यंत तू पण सिरियल नाही बघायचं. अरे म्हटलं पण काम मला तर बघू द्या ना, मला काही काम नाही, मी माझं काम करून बसले ना. पण नाही, यासाठी आता सकाळ उठल्या उठल्या लावलाय सिरियल. बघितलं का? हे बघा, कुछ नहीं हो सकता इस इंसान का. चला चाय प्यायला फटाफट. तर चाय पिऊयात. थंड झालाय चहा. थंड नाही, गरमच आहे. थंड झाला तर तुम्हाला लावी ना गरम करायला. करेल मी गरम, घाबरत थोडी मी. तर फ्रेंड्स, आपण चाय वगैरे पिऊन घेऊयात आता. आणि आज दिवसभरामध्ये आम्ही काय करतो, माझं आजचं काय रुटीन आहे, घरचंच, बाहेर कुठं नाही जाणार आहे, घरामध्येच कसं काय काम वगैरे आहे ते कंटिन्यू बघत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत. हाँ दीदी, हम सब खेल रहे हैं, आप भी आइए ना. लक्ष्य को कभी ना कभी सामने वाले पर विश्वास करना चाहिए. या तुम्ही पण चाय पियाला. और सीधी लगता है. तर फ्रेंड्स, आमचा चाय नाश्ता वगैरे, नाश्ता तर नाही, चाय वगैरे करून झालेला आहे. आणि आता आनंद त्यांच्या कामावर बसलेले आहेत, कारण की थोडं एडिटिंगचं काम वगैरे आहे. तर आनंदच जास्त तर करतात. तर आता मला बाकीच आज घरात तसंही खूप काम आहे, कारण की घरात ऑलरेडी इतका पसारा वगैरे झाला आहे ना. 2-3 दिवसापासून कंटिन्यू काम असल्यामुळे घराकडे काय मला लक्षच देता नाही आलं. आणि पाऊससुद्धा पडला आहे, तर अशी माती वगैरे झाली ना घरामध्ये, खूपच घर घाण झाले. तर आज पूर्णपणे चांगलं फरशी वगैरे पुसून घेते, झाडू वगैरे व्यवस्थित घेते. जेवणसुद्धा मला बनवायचं आहे, तर आज मी बनवणार आहे. तर आज मी बनवणार आहे चण्याची भाजी. काय बोलतात त्याला? चणेच बोलतात. काळे चण्याची भाजी आणि चपात्या. आनंदला विचारते, ओप्स सॉरी, भात बनवू का त्याच्याबरोबर? चण्याची भाजी, चपाती. सुक्की भाजी करायची का थोडा रस्सा? मीडियम. काय मीडियम? मीडियम भाजी करायची. मीडियम भाजी नाही येत मला. मीडियम कर, म्हणजे थोडा रस्ता पण नाही आणि जास्त हे पण नाही, थोडंसं हा, तसं पण. त्याच्याबरोबर काय घालणार, चपाती का भात? आज भात खायचा. पण मला चपाती खायचा आवड. तुला बनव ना मग चपाती. हा ना, जे मी बोललं का त्याचं उलट बोलते दरवेळेस, कधीच का चांगलं बोलत नाही की हा बाबा तुम्हाला खायची तर खावा. होय रे. ठीक आहे, तुम्हाला खायची? हा ठीक आहे, बोलत तर. ठीक आहे. आता तुम्ही काय करता? सकाळ दिलं ना तू व्हिडिओ एडिटिंगचं काम. काम नंतर करा, पहिले कांदे कापून दे. ए माझ्या, जगू दे तरुण, जगू दे थोडा. अरे माझ्या हाताला लागले, हे बघा इथं. हे का कसं काळ काळ होते. बापरे, किती लागले. नाही, खरंच कांदे कापल्यावर असं काळ काळ होते. हे बघा फ्रेंड्स, इथं पण दिसत असेल तुम्हाला. ठीक आहे, चल देतो कापून. 2च कापायचेत फक्त. 2च कापायचे. मला लय काम आहे. बघा ना, घरात कसा पसारा वगैरे पडलाय, कपडे वगैरे, गॅलरी बघ ही घाण झाली.
सगळं साफ वगैरे करायचंय, आंघोळ वगैरे करायचंय. तुम्हाला JCB दिसते का फ्रेंड्स? हे बघा किती फास्ट काम चाललंय. आता बघू हा फ्रेंड्स, आनंद काय करते ते किचन मध्ये. थँक्यू. हा. सकाळपासून किती मस्त वाटतं ना, पाऊस चालू. रात्रभर पाऊस चालू होता, इतकं गार वाटत होतं, एवढं छान वाटत होतं ना. आता कळलं मोराला एवढी खुशी का होती पाऊस आल्यावर. आपण एक प्रकारचे मुंबईचे सगळे माणसं मोरासारखेच झालो होतो की पावसाची एवढे आतुरतेने वाट बघत होतो. पण ते जाऊन दे, यावेळेस सगळ्यात शेवटी मुंबईला पाऊस पडतो. सगळीकडे पाऊस पडून झालाय, इथेच आपल्या इथेच लेट पडला. सगळ्यात आधी मुंबईला पाऊस पडतो, बाकी सगळ्या क्षेत्रात पडतो. हा, उलट झाला, आज सगळीकडे पडला, आपल्या मुंबईला लेट. आणि पूर्ण जून महिना जात आला, आज 25 तारीख आली. आज 2-3 दिवसांत सगळं हिरवगार. हा, खालचं पूर्ण हिरवळ हिरवळ होऊन जाईल. हे बघा इथे रात्री आम्ही रात्री किती वाजले होते आनंद आपल्याला? आपण बाहेर येऊन बसलो होतो, 2 वाजले होते. आम्ही रात्री पाऊस बघत बसलो होतो 2 जण. तिथे बघा ढग उतरलेत. हे बघा तर फ्रेंड्स, आपलं घर वगैरे सगळं स्वच्छ झालेलं आहे. हे बघा तुम्हाला दाखवते, पण एकदम स्वच्छ झाले. आता फक्त स्वयंपाक बनवायचा आहे. स्वयंपाक म्हणजे की चपात्या करायच्यात, भाजी करायची, आणि फटाफट भांडी वगैरे काय असतील ते फटाफट वॉश करून घेते, कारण की आज दुसरं पण खूप सारं काम करायचं आहे. तर फ्रेंड्स, स्वयंपाक वगैरे माझा झालेला आहे. ह्याच्यामध्ये भाजी लावली होती, भांडी वगैरे पडलेत ते घासून घेते. आता ह्याच्यामध्ये चपात्या करून घेतलेल्या आहेत. फटाफट किचनही स्वच्छ करते. मला तर एवढी भूक लागली, कधी करते काय माहिती. हे झालं का? चला फ्रेंड्स, आपलं जेवण वगैरे रेडी झालेलं आहे. तर फ्रेंड्स, मी तुम्हाला दाखवते किचन वगैरे सगळं मी स्वच्छ वगैरे करून घेतलं. ही काय माहिती माग पळालं तिकडं. भांडे वगैरे घासून सगळं स्वच्छ केलेलं आहे. तर आता आपण जेवण करून घेऊयात. सांगते मी काय बनवलंय. ह्याच्यामध्ये आहेत चपात्या, याच्यामध्ये चण्याची भाजी, आणि याच्यामध्ये आनंद बोलले मला भात खायचंय, तर त्यांच्यासाठी भात बनवलंय. चपाती पण खाईन तेवढं. खोलही होत माहिती आहे मला, म्हणून मी एक जास्त बनवली. ठीक आहे, तर आता आम्ही जेवण करून घेतो. आम्ही परत तो सिरियल बघतोय. अरे नक्की बघा तुम्ही, खूप छान सिरियल आहे, खूप छान. नक्की बघा, हस्तिनापूर के वीर नक्की बघा, तुम्हाला खूप आवडेल. की आपलं महाभारत कसं झालं, काय झालं, सगळं त्यात लहानपणापासून सगळं कळेल. कारण की आजकालच्या जनरेशनला तर काहीच माहिती नाहीये. इनफॅक्ट मला सुद्धा एवढं नाही माहिती, बट सिरियलच्या माध्यमातून आपल्याला 100 मधून 50% तरी नॉलेज मिळतो. खूप छान वाटतं ऐकायला. तर आता आम्ही जेवण करून घेऊयात, आणि त्यानंतर मग आम्हाला दिवसभर काय काम आहे ते मी तुम्हाला सांगते जेवल्यावर. तर फ्रेंड्स, आमचं जेवण वगैरे करून झालेलं आहे, आणि आता मी तुम्हाला सांगते की त्यानंतर आम्हाला काय काय कामं करायचे होते. तर एक सेकंड. तर हे आहेत काही ब्रँड शूट्स. हे आहे लॉरियरचा शॅम्पू, याचं शूट करायचं आहे मला. हे आहे वॅसलीन, जे आपण नाईट ऑइल वगैरे यूज करतो ना, त्याचं हे वाला एक शूट करायचं आहे.
आणि हा आहे एक शॅम्पू विश केअरवाला, हा सुद्धा हे तिन्ही अजून पण होतं. एक सेकंड ते लाव विश केअरचं दाखवा ना तिकडे. तर फ्रेंड्स एवढं सगळं शूट करायचं होतं, त्याच्यानंतर एडिटिंग करायचं असतात, परत अपलोड करायचं असतं. काही लोकांना वाटतं घरामध्ये तर असतात काय करतात हे ते, तर हे सांगायचा मोटिव्ह हाच आहे की आम्हाला कधी कधी काम करता करता दिवससुद्धा कमी पडतो. फक्त फरक एवढा होता की आधी बाहेर जाऊन काम करायचो, आता वर्क फ्रॉम होम म्हणता येईल किंवा ऑनलाईन वर्क वगैरे म्हणता येईल. तर हे सगळं आमचं चालू असतं, दररोज चालू असतं दररोज. त्याच्यानंतर हे होतं गार्नियरची क्रीम, हा सुद्धा एक ब्रँड शूट होता. त्यानंतर हे बघा याच्यामध्ये सगळे प्रोडक्ट आहेत, मला सांगते ओपन करते. तर हे बघा, हा एक फेस वॉश आहे, हा एक फेस वॉश आहे, ठीक आहे. हे 2 फेस वॉश, त्याच्यानंतर हे 2 सिरम आहेत, त्याच्यानंतर हा परत मॉइश्चरायझर आहे मामाअर्थचा. त्यानंतर हे विश केअरचं प्रोडक्ट आहे, हे सुद्धा हे 2 हेअर ग्रोथ सिरमच आहे, याचं सुद्धा शूट बाकी आहे. म्हणजे एवढे सगळे प्रोडक्ट आहेत, तुम्ही बघू शकता. हे सगळे प्रोडक्टचं मला दिवसभरामध्ये एवढे प्रोडक्ट आहेत, बट याच्यातून मी सगळे शूट नाही करू शकत है ना आनंद. नाही म्हणता म्हणता तरी आम्हाला 2 रील शूट करता करता पूर्ण 2 ते 3 तास जातातच आरामात. इकडनं अँगल घ्या, तिकडनं घ्या, हे करा ते करा, थोडंसं ॲस्थेटिक वाटावं म्हणून खूप जास्त आम्हाला. आणि एक टेक मध्ये तर काहीच होत नाही, खूप सारे टेक वगैरे घ्यावं लागत असतील. तुम्ही आता रिसेंट मी शॉर्ट सुद्धा अपलोड केली होती माझी गेट रेडी विथ मी वाली. तर फ्रेंड्स हे पण तुम्हाला दाखवायचं विसरले मी, ह्याच्यात सुद्धा आहे. हे बघा, हे पण सगळे फेस वॉशच आहेत हे सगळे. हे अजून सगळे शूट वगैरे बाकी आहे. आणि लिटरली दुपारचाच वेळ आम्हाला शूट करायला असतं, दुपारीच आम्हाला एवढी झोप येते जेवलं की अशी झोप येते ना, असं वाटतं थोड्या वेळ झोपून जाऊ. आपण झोपलं का सगळं काम राहून जातं. आणि मग रात्री काय माणसांना झोपा येत नाही, तर मग उंदरावणी आणि हे काय बोलतात त्याला, ते घुबड असतं ना, घुबड रात्री घुबडासारखे जागत बसतात आणि दुसऱ्याला पण जागवतात. बाबा. पण फ्रेंड्स तुम्हाला सांगू का, कोणतंच काम एवढं इझी नसतं, एवढं सोपं नसतं. हर एका खूप कामामध्ये एवढी जणांचे मेहनत. क्वेश्चन, मेहनत तर असतेच. आणि खूप जणांचे क्वेश्चन हेच आहेत की तुम्ही कामाला जातात का, काय करता, जॉब काय करता. तर आम्ही त्याचं एक Q&A व्हिडिओ स्पेशली बनवणार आहोत की काय करतो आम्ही, कामाला जातो की नाही जात, मल्टिपल कामं करतो फ्रेंड्स, असं सगळं व्हिडिओ मध्ये आता ह्या ब्लॉग मध्ये तर नाही सांगता येणार. काय करतो काय नाही, हेच रूम का घेतलं, खूप सारे क्वेश्चन्स होते. होम टूरचा ब्लॉग लवकर आणा. तर होम टूरचा ब्लॉग ह्यामुळे लेट येतोय कारण की आम्ही जे 2-3 सामान जे आम्ही जेव्हा बघायला गेलो होतो ना, तर त्यावेळेस आम्हाला सध्या 2च अवेलेबल होते. तर आम्ही एकच अवेलेबल होतं, तर एकच वस्तू आणली आम्ही. म्हणजे की बेड. बेड अवेलेबल होतं. तर मला असं वाटतं एक एक वस्तू काय दाखवायची, ठीक आहे. तर मला पूर्ण घर असं प्रॉपर एक व्यवस्थित माझ्या मनासारखं सेट झाल्याच्या नंतर मी नक्कीच आणि लवकरच होम टूर आणणार आहे. तर प्लीज थोडंसं वेट करा, कारण अर्धा दाखवण्यात मजा नाहीये. पूर्ण एक प्रकारे पूर्ण घर एकदम चांगल्याप्रमाणे सेट झाल्यावर तुम्हाला मी नक्कीच होम टूर देईन. तर फ्रेंड्स आमच्याकडे पाऊस चालू झालेला आहे, तुम्ही बघू शकता. किती छान वाटतं. आम्ही गॅलरीमध्ये बसलोय. लय पाऊस करत होते ना, आला पाऊस आता तुझा. तुमच्या इथे कधी पाऊस पडला मला कॉमेंट मध्ये नक्की सांगा. कसं वाटतंय ते बसून? खूप छान वाटते. आणि मातीचा स्मेल येतोय ना एवढा छान, मग मला माती खाऊ वाटते. आम्ही तुम्हाला माहितीये दुपारपासून या गॅलरीमध्ये बसलोय. किती छान वाटतंय. आणि पावसाची फिलिंग एवढी छान वाटते ना, म्हणजे उन्हाळा बघितला आम्ही आल्यावर, कारण गरम इथं पण होत होतं, असं नाही पण एवढं नव्हतं जेवढं आपण ऑलरेडी आपल्या घरामध्ये राहत होतो. तिथे तर कसं होतं, आम्ही बसू पण शकत नव्हतो. कूलर फॅन लावलं. आणि मेन गोष्ट कशी होती, तर आपल्याला गरम झालं, आपण गॅलरीत येऊन बसतो, हवा येते, थोडं दाराच्या बाहेर निघतो. तिथे दाराच्या बाहेर निघले की डायरेक्ट दुसऱ्याच्या दारात मला अनकम्फर्टेबल वाटायचं, असं वाटायचं नको, बरं नाही वाटत त्यांच्या दारात आपल्याला बसायला. मग आम्ही घराच्या बाहेरच नाही निघायचो. आणि गॅलरी मधून पण एवढी हवा फारशी येत नव्हती, बट इथे जरा मोकळं वाटतंय, छान वाटतंय. आता बघा ना, कंटिन्यू चहल पहल आहे, लहान मुलं वगैरे खेळतात.
आणि आता रात्रीच्या वाजल्यात 7 वाजले असतील. संध्याकाळच्या. संध्याकाळ नाही, सॉरी. तर आता संध्याकाळचे 7 वाजले असतील. आता दिवाबत्ती वगैरे करायची. आणि सोमवार असल्यामुळे आज काही नॉनव्हेज नाही खाऊ शकणार आपण. नॉनव्हेजचं नाव नका घेऊ, माणसाला किती बी नॉनव्हेज द्या. नाही एवढं नाही खात मी आता. हा, आज आहे ना साधं सिंपल, मला आज वरण भात खाऊ वाटलं. ते मी दुपारी सांगितलं, माझा डायलॉग नका मारू सारखं ऐक तिकडं. ना, वरण भात ते मी सांगितलं होतं की आज मी वरण भात करणार आहे, तर तेच मला म्हणत वरण भात बनव. वरण भात आणि थोडेसे भजे बनव ना. नाही थोडा नाही, भजी बिजी नाही. थोडा पावसाचा मौसम झाला यार, खाईन मी बिचारा माणूस इथं गपचूप बसतो. मी तुला कुठला त्रास देतो कधी? त्रास देतो तुला कधी मी काय बनव काय मला माहित आहे. बनवून आणि द्यायचं? आनंदचा बर्थडे सेलिब्रेशन कसा वाटला ते पण सांगा. हा, आणि मी हिल्सची व्हिडिओ अपलोड केली ते पण सांगा की कशी वाटली तुम्हाला हिल्सची व्हिडिओ. कारण की मी अपलोड तर नव्हते करणार, पण असं वाटलं की ठीक आहे चला आपण तसंही मागवलं तर एक व्हिडिओ बनवून शेअर करूया. अरे तुझ्यावर एवढे तुझे जे सबस्क्रायबर, तुझी युट्यूब फॅमिली एवढं प्रेम करते ना, तू काही पण टाकलं ना तुझं बघणार आणि त्यांना आवडणारच आहे. त्यामुळे तुम्ही पण कमेंट्स करा की तुम्हाला काय बघायला आवडेल अजून, हा. तर मी त्याच्या अकॉर्डिंग व्हिडिओ बनवेल नक्की. आणि फ्रेंड्स रात्रीच्या 7 वाजल्या, 7 तरी पण तरी आहे पण ना अंधार मौसम, नाही. म्हणजे जे वातावरण आहे ना बाहेरचं, एकदम असं वाटतच नाही की 7 वाजल्यात. मी तुम्हाला दाखवतो एक सेकंड. आणि या टर्फ मध्ये बघा लहान मुलं सुद्धा खेळत आहेत. तर असं काय दिसत आहे आपल्या गॅलरी मधून. हे फ्रेंड्स, हे तनुजाने त्या दिवशी आणलेलं हे मोगरा आहे. आणि मला सांगा फ्रेंड्स की हे ह्याच्यातनं फुलं ऑटोमॅटिक पडतात आहे, तर ठीक आहे ते काढलं असतं आपण आणि ते काढूनही टाकतो आम्ही. पण मला हे सांगा, ह्याला कट करून बाजूला ठेवायचं आहे की असंच ठेवायचं, काय समजतच नाही आहे. की नवीन फुलं यावं असं काय करावं त्याला. हे बघा असं कट होतं आणि तेव्हा फुलं पडलेत. तर फ्रेंड्स आम्ही आता बसलोय जेवायला आणि खूप भूक लागली होती. तनुजाने एवढं भारी जेवण बनलंय ना, म्हणजे की नाही का, मी काय बी बनवलं तर आनंदला आवडत. हा. आणि वरण पण खूप मी दिवसाच्या चांगलं बनवते. हा चांगलं बनवत. खूप दिवसाच्या नंतर वरण बनवलंय. मस्त मस्त जेवण बनवायला लग गया तू. तुम्हाला आवडतं ना. हा कामावर असताना नव्हतं बनवायला जमत, हा. काही पण खाऊन झोपायचं आपण. तर आता आपण फटाफट जेवण करून घेऊया फ्रेंड्स. आणि त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं बाहेर जायचं आहे, थोडंसं हॉस्पिटलमध्ये जायचं आहे, थोडंसं काम आहे. तर आपण फटाफट जेवण करूया, कारण की आता वाजल्यात 9:30. हे बघू शकता तुम्ही 9:30 वाजल्यात. आणि डॉक्टर येतात 9:30. तर आता आपल्याला अंबरनाथला जायचं आहे आणि डॉक्टर येतच असतील तोपर्यंत. हा. 9:30 वाजता डॉक्टर येतील, तोपर्यंत आपण जेवण वगैरे करूया. त्यानंतर मग आपण तिथे जाऊया. तर फ्रेंड्स, आमचं जेवण वगैरे झालं आणि हॉस्पिटलला आम्हाला जायचं होतं, पण आम्हाला जेवण करता करता 9:30 पावणे 10 वाजले होते. तर मी एकदा परत डॉक्टरांना कॉल केला की तुम्ही आहात की गेलात, तर ते बोलले मी चाललोय आता. आणि आम्हाला जर पोहोचता पोहोचता 15 ते 20 मिनिटं लागलेच असते. तर इतक्या लांब जाऊन परत बंद झालं असतं, तर मग आम्ही जाणं कॅन्सलच करून टाकलं. तर जेवण वगैरे केलं, थोड्या वेळ टीव्ही वगैरे बघितली, तर आता आम्ही झोपतो. तर सगळ्यांना गुड नाईट. हा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की सांगा, आणि आवडला असेल तर लाईक करा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.